हॅलो ऑल. जो सामना आता आपण बघणार आहोत तो 2020 साली खेळला गेलेल्या लिंडोर सॅबे रॅपिड चॅलेंज स्पर्धेच्या पहिल्या फायनल मधला चौथा डाव आहे, जिथे पांढऱ्या बाजूला आहे हिकारू नाकामुरा आणि काळ्या बाजूला डॅनियल डुबो. तर या सामन्यात काय झालं ते आपण बघूया. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली. E4 उत्तर आले C5 सिसिलियन डिफेन्स, नाइट F3 D6 बिशप B5 चेक, बिशप D7 बिशप टेक्स D7 चेक, नाइट टेक्स D7 castle by white, knight g2 f6, rook e1 e6 c3 bishop e7 d4 castle by black, e5 knight e8. म्हणजे e5 या चालीनंतर लगेचच काळ्या खेळाडूने प्यादा न मारता नाइट e8 ही चाल खेळली, कारण आता e टेक्स d6 यानंतर बिशप टेक्स D6 ही चाल त्याने खेळली. नाइट D2, नाइट E2 F6, क्वीन E2, क्वीन C7, नाइट C4, बिशप E7. कारण नाइट C4 या चालीनंतर काळ्या खेळाडूच्या काळ्या उंटावरती अटॅक होता, म्हणून बिशप E7. पुढची चाल होती बिशप G5, C टेक्स D4, नाइट टेक्स D4, rook a2 c8, knight e3, rook f2 e8, rook a2 d1, a6, bishop h4, b5, a3, queen b7, knight f3, h6, bishop g3, knight e4. म्हणजे नाइट e4 ही चाल खेळेपर्यंत जर तुम्ही पाहिलं तर दोन्ही खेळाडूंनी आपल्या राजाभोवतीचं जे कॅसल आहे ते कायम ठेवलेलं आहे. कोणतीही अननेसेसरी रिस्की चाल खेळलेली नाही. त्याचे कारण पहिले दोन सामने नाकामुराने जिंकले होते, त्यामुळे हा सामना जर ड्रॉ झाला किंवा तो जिंकला तर तो पहिली फायनल जिंकणार होता. दुसरीकडे डॅनियल डुबोने तिसरा सामना जिंकला होता, त्यामुळे जर तो चौथा सामना जिंकला तर हा पहिली फायनल मॅच ही आर्मागेडन मध्ये जाणार होती. म्हणून दोन्ही खेळाडूंनी अननेसेसरी रिस्की कुठलीही चाल खेळलेली नाही. ते आपापले मोहरे डेव्हलप करत राहिलेले आहेत आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं तर या डावामध्ये विशेष फार अवघड अशी कोणतीही चाल नाही, फॉर कॉम्प्लिकेटेड कुठलीही चाल नाही. त्यामुळे आतापर्यंतचा सामना हा अतिशय नॉर्मल झालेला आहे. आता नाइट E4 या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती नाइट F1, नाइट टेक्स G3, नाइट टेक्स G3. ज्यानंतर आता अजूनही दोन्ही खेळाडूंचा कॅसल हे सेफ आहे, कायम राहिलेले, फार अवघड काही नाही. पुढची चाल होती नाइट B6, नाइट E5, रुक E2 D8, नाइट H5, रुक टेक्स D1. काळ्या खेळाडूने हत्ती एक्सचेंज केला. क्वीन टेक्स D1, नाइट D5, क्वीन G4, क्वीन G4 ही चाल खेळून आता G7 या घरावरती काळ्या राजाला चेकमेट करण्याचा प्रयत्न आहे, ज्याला काळ्या खेळाडूने उत्तर दिले बिशप G5. त्याने पांढऱ्या खेळाडूचा G कॉलम ब्लॉक करून ठेवलेला आहे. H4, बिशप F6. अजूनही G7 घरावरच्या प्यादाला काळ्या उंटाचा सपोर्ट असल्यामुळे चेकमेट होणार नाही. नाइट D3, क्वीन E7, नाइट B4, नाइट टेक्स B4, a टेक्स B4. आता दोन्ही खेळाडूंनी पोझिशन सिंप्लिफाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढची चाल होती G6, नाइट टेक्स F6 चेक, क्वीन टेक्स F6, G3, किंग G7, रुक D1, रुक C4. इथून पांढऱ्या वज्रावरती हल्ला आहे, म्हणून क्वीन E2, G5, H टेक्स G5, H टेक्स G5, किंग G2, G4, क्वीन E3, क्वीन F5, रुक H1, क्वीन E4 चेक. आता पांढऱ्या राजावरती तर हल्ला केलाच आहे, त्याचप्रमाणे क्वीन एक्सचेंजची देखील ऑफर दिलेली आहे, जी पांढऱ्या खेळाडूने ऍक्सेप्ट केली. क्वीन टेक्स E4, रुक टेक्स E4, रुक A1, रुक E2, रुक टेक्स A6, रुक टेक्स B2, रुक B6, रुक C2,
रुक टेक्स B5, रुक टेक्स C3, रुक G5 चेक, आणि ही चाल चालल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी या चौथ्या सामन्यामध्ये बरोबरी मान्य केली. त्याचे कारण आता रुक G5 चेक यानंतर कदाचित काळा राजा F6 या घरावर आला असता, ज्यानंतर कदाचित पांढऱ्या खेळाडूने काळं प्यादं मारलं असतं आणि काळ्या खेळाडूने रुक B3 ही चाल खेळून पांढऱ्या प्यादावरती प्रेशर ऍड केलं असतं, ज्यानंतर अशी परिस्थिती आहे की पांढरा खेळाडू प्रत्येक वेळी पांढरा प्यादा वाचवणं हे थोडंसं अवघड आहे. कारण जरी काळ्या राजाला चेक दिला तरी कदाचित काळा राजा जो आहे तो एकतर E5 या घरावर येऊ शकला असता, किंवा तो मागे कॅसलमध्ये किंग E7 ही चाल खेळू शकला असता, किंवा रुक F4 चेक यानंतर किंग G5 ही चाल खेळू शकला असता. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर पांढरा हत्ती जो आहे तो कायम पांढऱ्या प्यादावर लक्ष ठेवावं लागल्यामुळे कदाचित C4 घरावर आला असता, पण त्यानंतर पुन्हा एकदा काळा राजा मागे सेव्ह झाला असता. आणि एकदा जरी पांढऱ्या खेळाडूने प्याद पुढे घेतलं असतं किंवा हत्तीची ही रो सोडली असती, जसे की एक रॅन्डम चाल म्हणून आता दाखवतो, तर ही अशी परिस्थिती बोर्डवर निर्माण झाली असती जिथे दोन्ही खेळाडूंकडे 2 प्यादी आणि एक एक हत्ती आहेत, जे ड्रॉ गेम आहे. किंवा रुक F4 चेक यानंतर जर हत्तीने ही रो सोडायचीच नाही ठरवली तरीही काळ्या खेळाडूला काही प्रॉब्लेम नाही, कारण काळा खेळाडू देखील केवळ आपला हत्ती वर खाली करू शकतो आणि कधी ना कधीतरी पांढऱ्या खेळाडूला डाव जिंकण्यासाठी प्याद पुढे घ्यावं लागेल, ज्यानंतर तो ते मारू शकतो. एकंदरीत हे सर्व लक्षात घेऊनच रुक F4 चेक यानंतर दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली, कारण नाकामुराला तर सामना जिंकण्यासाठी बरोबरी देखील पुरेशी होती. दुसरीकडे डॅनियल डुबोला देखील ही परिस्थिती विनिंग पोझिशन मध्ये कन्व्हर्ट करणं किती अवघड आहे याची कल्पना होती. म्हणूनच पहिल्या फायनलचा चौथा गेम हा दोघांनी ड्रॉ म्हणून ऍक्सेप्ट केला आणि नाकामुराने पहिली फायनल 2.5 आणि 1.5 अशा फरकाने जिंकलेली आहे. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा, माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. मी नवीन गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.